समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने पलूस तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात गुरुवारी नदीचे पाणी शिरले. मंदिर परिसर जलमय झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री दत्तांची मूर्ती मंदिरातील वरील देवघरात हलवण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत दत्तदर्शन तात्पुरते बंद करण्यात आले आहे. यामुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यासह संपूर्ण कृष्णा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून गुरुवारी दुपारी 1 वाजता भिलवडी येथील कृष्णा नदीच्या पुलाजवळ नदीची पाणी पातळी तब्बल 35 फूट इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या अनेक भागांमध्ये पुराचे पाणी पसरू लागले असून औदुंबर येथील श्री दत्त मंदिर परिसरातही पाणी शिरले आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात पुराचे पाणी वाढू लागल्याने मंदिर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत श्री दत्तांची मूर्ती सुरक्षित स्थळी असलेल्या वरील देवघरात हलवली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मंदिरातील दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद करण्यात आली आहे. समस्त दत्त पुजारी व दत्त सेवाभावी मंडळ औदुंबर यांनी भाविकांना आवाहन केले आहे की कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होईपर्यंत मंदिर परिसरात अनावश्यक गर्दी करू नये. मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही. दरम्यान कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांनी तसेच भाविकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.